आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी केलेली आहे की हा जो हनी ट्रॅपचा प्रकार आहे, जो नाशिकला घडला, जो अंधेरीला घडला, जो पुण्याच्या बावधनमध्ये घडला, याची चौकशी इथले स्थानिक पोलीस दबावाखाली करतायत, ते नीट करत नाही. उलट अशी स्थिती आहे की या ठिकाणी त्या प्रफुल्ल लोढाकडे जर काही असतील पुरावे मंत्र्यांचे, तर ते ताब्यात घ्यायचे आणि डिस्ट्रॉय करायचे अशीच मानसिकता आता दिसते आहे. यांना तपासामध्ये रस फक्त एवढाच आहे की जर मंत्र्यांचे असले ते कसे काय दाखवतील पुरावे. मंत्र्यांच्या संदर्भातले किंवा एखाद्या आमदाराच्या संदर्भामध्ये जर हनी ट्रॅपचे पुरावे असतील तर पोलिसांची हिंमत आहे का दाखवायची. त्यामुळे हे त्यांच्याकडनं घेऊन डिस्ट्रॉय करण्याच्याच मागे दिसत आहे. त्यासाठीच या प्रफुल्ल लोढावर वारंवार गुन्हे दाखल होत आहे आणि त्याला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून माझी मागणी अशी आहे की याची संपूर्ण चौकशी मुख्यमंत्र्यांनी हायपॉवर कमिटीसारखी एखादी कमिटी नेमावी, त्यांच्याकडे ते द्यावी. नाही तर ह्या सगळा तपास वर्ग करावा CBIकडे. बारक्या बारक्या गोष्टी तर तुम्ही CBIकडे वर्ग केल्याच की नाही पूर्वी, ही तर मोठी गोष्ट आहे. त्यामुळे CBIला तपास करू का, सत्य आहे ते समोर येईल. एक वेळ निष्पक्ष यंत्रणेकडे चौकशी गेली की मग सर्व समोर येतील. आता पोलिसांचा दबाव आहे, आता मंत्र्यांचा दबाव आहे, त्यामुळे समोर यायला कोणी तयारच नाही. एखादा गद्दार जर असेल तर त्याला कदाचित माहिती नसेल, कारण त्यांना ह्या माहिती नसेल की नाथामाने किती परिश्रम घेतलेले आहे. त्यामुळे मला लोटांगण घ्यायची काही गरज नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.